शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज महानिकाल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार। विधान भवनात दुपारी 4 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होणार। आमदार अपात्रतेच्या निकालाआधी वर्षा निवासस्थानी खलबतं। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसह फणसाळकरही उपस्थित। निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप। अध्यक्ष असलो तरी इतर कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही का? नार्वेकर ठाकरेंवर संतापले। संविधानाप्रमाणे चालल्यास 40 गद्दार बाद होतील। विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना संविधानाशी इमान राखावा। ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरेंचा नार्वेकरांवर निशाणा। अपात्रतेच्या निकालाआधी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक। मराठा आरक्षणासह महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता। भाजप महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 2019 पेक्षा जास्त जागा लढणार। भाजप सहकारी पक्षांना लोकसभेच्या जागांची परतफेड विधानसभेत करणार। सूत्रांची माहिती। नवी मुंबईत मनसेचे 2 गट आमने सामने। महेश जाधव समर्थकांची मनसे कार्यकर्त्यांना मारहाण। मराठी कामगार सेनेची मनसेतनं हकालपट्टी झाल्यावर राडा। अमित ठाकरेंवर मारहाणीचे आरोप। मनसेकडून अख्खी कामगार संघटना बरखास्त। सर्व पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी। महेश जाधव यांचीच पैसे खाण्याची कामं। संदीप देशपांडेंचा आरोप। मविया बैठकीत जागा वाटपाचं सूत्र ठरलं। मवियात ठाकरे गट जास्त जागा लढणार। फक्त 2-3 जागांबाबत अद्याप एकमत नाही। सूत्रांची माहिती। मविया बैठकीत जागा वाटपावर सकारात्मक चर्चा। वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय। संजय राऊतांची माहिती। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांची 14 तास ईडी चौकशी। वायकरांची 17 जानेवारीला पुन्हा ईडी चौकशी होणार। आदित्य ठाकरेंची दुपारी कोल्हापुरातील हुपरीमध्ये जाहीर सभा। तर संध्याकाळी 4 वाजता कराडमधील पाटणमध्येही सभा होणार। काँग्रेस नेते सुनील केदार यांना हायकोर्टाकडनं जामीन मंजूर। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात केदारांना दिलासा। आज जेलमधनं सुटका होण्याची शक्यता। जीडीसी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीशी संबंधित प्रकरणात सीबीआयची छापेमारी। मुंबई, सुरत, अमरेली, नवसारी, बक्सरसह 12 ठिकाणी सीबीआयचे छापे। पाईपलाईन दुरुस्तीसाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुंब्रा आणि दिवा शहरातील पाणी पुरवठा बंद। पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। महानिर्मिती कोराडी वीज केंद्रात 1320 मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्प उभारणार। वीज प्रकल्पातून तयार होणारी वीज 3 रुपये प्रति युनिट दरानं उपलब्ध होणार। महामार्गावर अतिवेगानं धावणाऱ्या वाहनांना ब्रेक लागणार। परिवहन विभागाकडनं राज्यभरात 187 स्पीड गन इंटरसेप्टर व्हेकल तैनात करण्याचा निर्णय। राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा। कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी। कोकणात आंब्याचा मोहर गळून पडला तर पिकांवर रोगांचा प्रादुर्भावाचा धोका।